नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती। जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण आपण स्टार प्रवाहाच्या सुंदर मालिका ट्विस्टेड एपिसोड असतो ते आपण आपल्या या चॅनलवरती डेली अपलोड करत असतो, डेली पाहत असतो। तर मैत्रिणींनो, आपण कालच्या भागामध्ये ठरलं तर मग या मालिकेत कालच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहिलं होतं, तर आजच्या भागामध्ये काय घडणार आहे हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। तर आजच्या भागामध्ये नागराज किल्लेदारची जी केस आहे ती कोर्टामध्ये उभी राहिलेली आहे आणि जर महिपत हा त्याच्या विरुद्ध साक्ष देणार आहे का ते पाहणार आहोत। तर इकडे कोर्टामध्ये अर्जुन आणि नागराजचा वकील नागराज आणि हे सर्व मंडळी येथे कोर्टामध्ये बसलेले असतात। तेव्हा नागराज हा मी काहीही केलेलं नाही असं सांगतो। त्यावर अर्जुन आहे तो म्हणतो की मिलॉर्ड, मला सुनीता काकडे जी आहे तिला इथे बोलवण्याची परमिशन हवी आहे। त्यानंतर मिलॉर्ड जे आहे ते परमिशन देतात आणि ते सुनीता काकडे जे आहेत त्या उपस्थित झालेल्या असतात। म्हणजे प्रतिमाच्या जेव्हा जी खोटी डेड बॉडी त्यांनी निर्माण केली होती त्याच हॉस्पिटल सिटी हॉस्पिटलमध्ये ही नर्स म्हणून काम करत होती आणि तिने ही डेड बॉडी नागराजला दिली होती असं कबूल करण्यासाठी तिला आज इथे बोलवलेलं आहे। आणि ती सांगते की तिला अर्जुन विचारतो की तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून ती डेड बॉडी कोणाला दिली होती किंवा त्या तारखेला कोणत्या तारखेला ही प्रतिमाची डेड बॉडी जी आहे ती निर्माण केली होती, असं सर्व काही प्रश्न तो इथं सुनीताला विचारत असतो। आणि त्यानंतर तो विचारतो की ती डेड बॉडी तुम्हाला कोणाला दिली आहे हे आठवते का, असं विचारल्यावर ती समोरच्या जे कोठडीत तो नागराज जो आहे तो उभा असतो आणि त्याच्याकडे ती हात कडते आणि म्हणते की मी ह्याच माणसाला ती डेड बॉडी आहे ती दिली होती आणि ह्या माणसाकडे सुपूर्त केली होती। असं म्हटल्यावर नागराज हा मानेनं नकार दर्शवतो आणि त्याचा वकील जो आहे नागराजचा जो वकील आहे तो उभा राहतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ही या बाईची साक्ष जी आहे ती ग्राह्य धरू नका, जेणेकरून कारण ही बाई प्रत्येक 5 ते 6 महिन्यात अनेक वेगवेगळे हॉस्पिटल ती बदलत असते। कोणत्याच ठिकाणी ती पैशांसाठी ती काहीही करू शकते आणि कोणत्याच ठिकाणी ती स्वस्थ राहू शकत नाही, कारण तिला बऱ्याचशा हॉस्पिटलमधून देखील तिला हाकलून दिलेला आहे। त्यामुळे हिची साक्ष जी आहे ती ग्राह्य धरू नये असं ते नागराजचा वकील आहे त्याचं म्हणणं असतं। त्यावेळेस अर्जुन म्हणतो की तुम्ही जरा शांत बसा, कारण मला माहिती आहे की तुम्हाला पुरावा पाहिजे आहे आणि माझ्याकडं पुरावा आहे, असं म्हणून तो त्याच्याकडे जो पेनड्राईव्ह असतो तो काढतो आणि वकिलांना सांगतो की मिलॉर्ड, यात जो माझा पेनड्राईव्ह आहे तो तुम्ही बघून घेऊ शकता आणि तुम्हाला काय पुरावा आहे हे स्पष्ट दिसून येईल। आता तो पेनड्राईव्ह जे आहे ते मिलॉर्ड घेतात आणि ते लावतात तेव्हा टी व्हीवर असं चित्र दिसतं की एका साईडला जो नागराज असतो आणि पुढच्या साईडला ती सुनीता काकडे ही असते, परंतु नागराज हा पाठमोरा उभा राहिलेला असतो त्यामुळे त्याचा चेहरा जो आहे तो स्पष्ट दिसत नाही आणि ती मधली डेड बॉडी ही दिसत असते आणि त्या सुनीताचा चेहरा देखील स्पष्ट दिसतो। यावर लगेच नागराजचा वकील आहे तो ऑब्जेक्शन घेतो आणि तो म्हणतो की कशावरून तो नागराजच आहे असं कोणीच म्हणू शकणार नाही की ते म्हणजे माझे क्लायंट आहेत आणि हेच माझ्या क्लायंटला यांनी जी डेड बॉडी आहे ती सुपूर्त केलेली आहे असं स्पष्ट दिसून येत नाही, त्यामुळे तुम्ही ह्या बाईवर विश्वास ठेवू नका। आणि तो त्या बाईकडे जातो आणि तो म्हणतो की तुम्ही त्यावेळेस जी डेड बॉडी घेतली होती ती कशासाठी घेतली होती। त्यावेळेस ती म्हणते की माझा नाईलाज होता आणि मला पैसे मिळणार होते म्हणून मी हे काम केलं। त्यावेळेस तो म्हणतो की आज देखील तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणूनच तुम्ही हे काम केलेलं असेल, असं म्हटल्यावर नाही, ती म्हणते की नाही, मी असं काहीही केलेलं नाही आणि मी जे बोलते ते सर्व काही सत्य आहे असे ती वकिलाला सांगते। इकडे दुसरीकडे मात्र जो सचिन आहे तो साक्षीची अजूनपर्यंत वाट बघत असतो। साक्षी अजून देखील आलेली नसते, तो तिला सतत कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिचा कॉल काही लागत नाही। मग त्यानंतर तो मोबाईल साईडला ठेवतो आणि पाणी पिण्यासाठी म्हणून जातो, तोपर्यंत मोबाईल वाजल्याचा आवाज येतो आणि तो पळत जातो की त्याला वाटतं की साक्षीचा कॉल आहे तो आलेला असेल।
परंतु त्याने एका माणसाकडून 5 लाख रुपये घेतलेले असतात आणि त्या माणसाचा फोन असतो. ते म्हणतो की तुम्ही माझे पैसे कधी देणार आहात? त्यावेळेस सचिन म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला तुमचे पैसे नक्की परत करेन. असं म्हटल्यावर तो माणूस आहे, तो समोरचा माणूस आहे, तो म्हणतो की मी टेन्शन घेणार नाही, कारण टेन्शन तर तू घ्यायचं आहेस, कारण पुढच्या 10 दिवसात जर तू माझे 5 लाख रुपये दिले नाहीस तर तुझे तुकडे तुकडे मी करून टाकेल, असं म्हणतो. त्यावेळेस तो अतिशय घाबरतो आणि तेवढ्यातच आसमीचा जो मेसेज आहे तो येतो. आसमी म्हणते, हाय सचिन, कसा आहेस? मला तुझी खूप आठवण येते आणि मी तुला खूप मिस करते आहे. तिचे मेसेज बघून सचिन थोडा हॅपी होतो आणि म्हणतो, काहीही म्हणा, काहीही केलं तरी बायको ती बायको असतेच आणि बायकोची जागा कोणीच कमी करू शकत नाही आणि बायकोच्या नजरेतून नवऱ्याची किंमत कधीही कमी होणार नाही. आता दुसरीकडे मात्र अर्जुन जो आहे परत जुना साक्षीदार बोलवण्याची परमिशन मागतो आणि त्यानंतर मिलॉर्ड जे आहे ते परमिशन ग्रँटेड असं म्हणून सांगतात. तेव्हा रमेश मोरे जो आहे त्याला साक्ष देण्यासाठी बोलवतात. त्यावेळेस नागराजचा वकील जो आहे तो म्हणतो की परत ते जुने साक्षीदार बोलवून मिलॉर्ड काहीही साक्ष होणार नाही. त्यावेळेस अर्जुन जो आहे तो म्हणतो की माझ्या वकील मित्रांना थोडं शांत बसायला सांगा, कारण पुढे अजून काहीही वेगळं घडणार आहे आणि ज्यामुळे या केसला नवीन वळण आहे ते मिळणार आहे. असं म्हटल्यानंतर तो रमेश मोरे आहे तो तिथे हजीर होतो आणि मग अर्जुन त्याला सर्व काही विचारायला लागतो. अर्जुन विचारतो की त्या 22 वर्षापूर्वी जो अपघात घडला तेव्हा तुमची ट्रक जी आहे ती ट्रक होती आणि त्यानंतर तुम्ही मागं असं म्हटलात की तुमचा त्या अपघातानंतर तुमचा जॉब आहे तो गेला होता, आणि असं म्हटल्यावर तो म्हणतो की हो, मी तो अपघात कधीही विसरू शकणार नाही, कारण त्या अपघातामुळे मला जे पुढचे 4 वर्ष जे आहेत तेव्हा मला जॉब मिळाला नव्हता आणि माझे जवळचे लोक जे आहेत तेही माझ्यावर संशय घेत होते की हा अपघात मीच घडून आणला असेल, असं सगळ्यांना वाटत होतं आणि मला कोणी जॉबही देत नव्हतं. अगदी माझी परिस्थिती जी आहे ती खालावली होती. त्यावेळेस मग अर्जुन म्हणतो की तुमची परिस्थिती खालावली होती म्हटल्यावर तुमच्याकडे मोबाईल वगैरे घेण्यासाठीही पैसे नसतील आणि तुमच्याकडे काहीही घेण्यापुरते पैसे नसतील, असं म्हटल्यावर तो म्हणतो की हो, माझी अतिशय परिस्थिती खालावली होती, माझे जवळचे लोकही माझ्यापासून तुटले होते आणि माझ्याशी एकदम 2-4च जे माझे मित्र आहेत तेच फक्त माझ्याशी बोलत होते, बाकी कोणीही माझ्याशी बोलत देखील नव्हतं. असं म्हटल्यावर तो नागराजचा वकील आहे तो म्हणतो की मिलॉर्ड, याचा आपल्या केसशी काहीही संबंध नाही. तो रमेश मोऱ्यांचा जो पर्सनली मॅटर आहे तो इथे आपण का डिस्कस करतोय आणि आपण यावर का वेळ वाया घालतोय, असं म्हटल्यावर मग अर्जुन म्हणतो की नाही, त्यांचाही इथे काहीतरी उपयोग आहे, कारण पुढे आहे, तुम्ही बघू शकता. असं म्हटल्यावर मग तो परत विचारतो की मग तुमच्याकडे मोबाईल नव्हता म्हटल्यावर मग तुम्ही नंबर वगैरे कसे घेत होता? त्यावेळेस तो सांगतो की मी एक माझ्या जवळच्या डायरीजवळ माझ्या जवळच्या लोकांचे नंबर जे आहेत ते लिहून ठेवत होतो. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो की पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड, कारण याच्याकडे मोबाईल नसल्यामुळे तो त्याच्या जवळच्या लोकांचे नंबर आहेत ते त्या डायरीमध्ये लिहून ठेवत होता आणि त्या डायरीमध्ये आपण बघूयात की कोणाचे नंबर आहेत. असं म्हटल्यावर त्यामध्ये नागराज किल्लेदार जो आहे त्याचा नंबर निघतो आणि तो म्हणतो की माझे परममित्र वकील जे आहेत ते मागच्या वेळेस म्हटले होते की या नागराज किल्लेदारचा आणि रमेश मोरे यांचा काहीही संबंध नाही, लांबपर्यंत त्या दोघांचा संबंध नाही. तर मी त्या मित्राला म्हणजे त्या वकिलांना विचारतो की मग यांच्या डायरीमध्ये यांचा नंबर कसा? असं म्हटल्यावर तो वकील आहे ते म्हणतात की मिलॉर्ड, फक्त डायरीमध्ये नंबर असल्याने त्यांची खूप काही ओळख असेल असं होत नाही, किंवा ते जवळचे असतील असं होत नाही, की फक्त एखाद्या वेळेस तोंड ओळख जरी असली तरी ते आपण नंबर घेऊ शकतो, त्यामुळे ही जी साक्ष आहे ती ग्राह्य धरू नये. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, मागच्या वेळेस तुम्ही पूर्णपणे नकार दिला होता की या दोघांची ओळख नाही, कमीत कमी आत्ता तुम्ही तोंड ओळख आहे इथपर्यंत तरी पोहोचलाय, म्हणजे हळूहळू सर्व काही गोष्टी उघड होतील, असं तो सांगतो.
हे सगळं बोलून झाल्यानंतर, त्यांची साक्ष घेऊन झाल्यानंतर मग रमेश मोरेंना अर्जुन जायला सांगतो आणि तो म्हणतो की मिलॉर्ड, आता मला महिपत शिकरेंना बोलवण्याची परमिशन द्यावी. असं म्हटल्यावर मग तो वकील जो आहे तो ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, मिलॉर्ड, यांचा फक्त अर्जुन सुभेदार माझ्या मित्रांचा फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवण्याचं चाललं आहे, कारण ह्यांच्याकडे एकही ठोस पुरावा नाही आणि त्यांनी आत्तापर्यंत एक देखील ठोस पुरावा सादर केलेला नाही. असं म्हटल्यावर वकील म्हणतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही आतापर्यंत एकही सबळ पुरावा कोर्टाला सादर केला नाही आणि जर तुम्ही महत्त्वाचा पुरावा जो आहे तो जर देत नसाल आणि कोर्टाचा जर टाईम तुम्ही वाया घालवत असाल तर आजच मी ही केस डिसमिस करून टाकतो. असं म्हटल्यावर तन्वी आणि नागराज जो आहे ते हसतात आणि त्यावर तो म्हणतो की नाही नाही मिलॉर्ड, प्लीज तुम्ही असं करू नका, रिक्वेस्ट करायला लागतो आणि तो म्हणतो की केस डिसमिस करू नका प्लीज मिलॉर्ड. रिक्वेस्ट करून तो सांगतो की मिलॉर्ड, फक्त मला 5 मिनिटांचा जो वेळ आहे तो द्या. असं म्हटल्यानंतर ते म्हणते की तुम्ही प्रशिक्षित वकील आहात म्हणून तुम्हाला 5 मिनिटांचा वेळ मी देतो आणि जर तुम्ही 5 मिनिटानंतर कोर्टासाठी काही सबळ पुरावा जर तुम्ही दिला नाही, कोर्टाला काही ठोस पुरावा दाखवला नाही, तर ही केस मी आजच डिसमिस करन. असं तो अर्जुन सुभेदारांना सांगतो. मग अर्जुन हा जागेवर जाऊन बसतो आणि नागराजचे जे वकील आहे तेही त्यांच्या जागेवर जाऊन बसतात. आता कोर्ट हे 5 मिनिटं होण्याची वाट पाहतो. आता दुसरीकडे मात्र पूर्णा, जी अस्मिताची मॉम आणि त्यांची जी मेड आहे ते सर्वजण इथे बसलेले असतात. अस्मिता हे जेवायला बसलेले असतात. त्यावेळेस त्यांची मेड जी आहे ती विचारते की अस्मिता ताई, तुम्हाला किती पोळ्या वाढू. त्या मात्र अस्मिताचं काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं आणि ती मोबाईलमध्ये बघून स्माईल करत असते, कारण तिला समीरचा मेसेज आहे तो येत असतो आणि तिचं लक्ष त्या पूर्ण मोबाईलमध्ये असतं. त्यावेळेस तिची मॉम जी आहे ती म्हणते की अस्मिता, अगं जेवताना मोबाईल घेऊ नकोस, ठेव बरं बाजूला मोबाईल. आणि नंतर पूर्णाजी म्हणते की एवढं काय महत्त्वाचं आहे ग त्या मोबाईलमध्ये, ठेव बाजूला मोबाईल. आणि मग ती मोबाईल बाजूला ठेवते आणि म्हणते वाढ ग तू. असं म्हटल्यानंतर ती वाढायला लागते. तेवढ्यात पूर्णाजी असा बाहेरून आवाज येतो आणि सगळे आश्चर्याने बाहेर बघतात तर बाहेर जो सचिन आहे तो उभा राहिलेला असतो. सगळ्यांचे चेहरे मात्र पडतात आणि अस्मिताच्या तोंडावर एक सुंदर स्माईल येतं. त्यावेळेस सचिन दारातच उभा राहतो आणि म्हणतो, मॉम आणि पूर्णाजी, मी आतमध्ये येऊ का. असं विचारल्यावर ते दोघीही काहीच बोलत नाहीत. परंतु अस्मिता म्हणते, अरे सचिन, असं काय विचारतोयस, ये ना आतमध्ये, तुझंच घर आहे असं समज आणि आतमध्ये ये. असं म्हटल्यावर तो आतमध्ये येतो आणि आपल्या बायकोला तो बुके देतो. अस्मिता ही त्या बुकेकडे बघून अतिशय खुश होते, हॅपी होते आणि ती म्हणते, वाव सचिन, कसलं सुंदर बुके आहे, थँक्यू, खरंच थँक्यू सो मच आणि बरं झालं तू इकडे आलास असं म्हणते. त्यावेळेस मात्र तिची मॉम जी आहे ती म्हणते, अगं अस्मिता, अशी काय वागतेस, तुला माहिती आहे ना तो तुझ्याशी कसं वागलाय आणि तू त्याच्याशी असं का रिॲक्ट होतेस. त्यावरती मग सचिनला घेऊन थोडं समोर येते आणि म्हणते, मॉम, पूर्णाजी, तुम्हाला माहीत नसेल कदाचित, पण काल मी सचिनला भेटायला गेले होते आणि तिथे भेटल्यानंतर त्यांनी खूप वेळा माझी माफी मागितली आणि मी आता ठरवलंय की आमच्या या नात्याला एक संधी दिलीच पाहिजे. माझ्या बाळासाठी आणि माझ्यासाठी, आमच्या सुखासाठी मी या नात्याला परत संधी द्यायची ठरवली आहे. असं म्हटल्यावर पूर्णाजी म्हणते, अगं तुला माहिती आहे, मला वाटत असेल तुला की तुझ्या बाळासाठी त्याच्या बाबाची गरज आहे, परंतु त्याला खुश ठेवण्यासाठी, त्याचं सर्व काही करण्यासाठी आम्ही आहोत आणि हा पहिल्यांदा असा वागलाय म्हटल्यानंतर तो परत असं वागणार नाही, हे कशावरून. त्यावेळेस सचिन म्हणतो की मॉम, पूर्णाजी, तुम्हाला जर मी इथं आलेलं आवडत नसेल तर मी कधीच परत येणार नाही. असं म्हणून तो जायला निघतो. तोपर्यंत परत अस्मिता त्याला आवाज देते आणि म्हणते, थांब सचिन, मी घेतलेला निर्णय यावर कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही आणि माझा निर्णय आता फिक्स झाला आहे. आता इकडे दुसरीकडे मात्र महिपतला बोलवण्याची परमिशन ही ग्रँटेड झालेली असते आणि महिपत तिथे येतो. महिपत तिथे हजर होतो. त्यानंतर मग अर्जुन समोर येतो आणि महिपतला विचारतो की तुझा या अपघाताशी काही संबंध होता का,
किंवा हा अपघात कोणी केला याबद्दल तुला काही माहिती आहे का, असं भरपूर काही प्रश्न विचारतो. त्यावेळेस रविराजच्या मनात मात्र प्रश्न उभे राहतात की रविराज मनातच म्हणतात की अर्जुन असं का करतोय, स्वतःची केस का कमकुवत करतोय, आणि त्याला माहिती आहे की हा महिपत काहीच बोलणार नाही, तरी सुद्धा महिपतला का बोलवला असेल आणि ह्याची पुढची चाल काय असेल असं रविराज मनात म्हणत असतो. आणि इकडे महिपत मात्र एकाही शब्दानं काही बोलत नाही आणि त्याला पहिलं आठवतं की याने म्हणजे अर्जुनने आपल्याशी डील केला आहे आणि मी जर नागराजबद्दल साक्ष नाही दिली तर तो माझ्या साक्षीचं काही खरं करणार नाही आणि तिला तो आयुष्यभर जेलमध्ये सडवल अशी त्याला खात्री असते. आणि तो एकटक लावून इकडं अर्जुनकडे पाहत असतो, मात्र तो काही साक्ष द्यायला लवकर तयार होत नाही. आणि आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की महिपत शिकरेनं नागराजबद्दल साक्ष दिल्यानंतर नागराज हा काय रिॲक्ट होतो आणि तो सर्वांशी म्हणजे अर्जुनशी जाताना काय बोलतो हे पुढच्या भागात पाहणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.